ज्यांना कोणाला पेट्रोल घ्यायचं असेल त्यांनी या उल्हासनगरला सकाळी 7 वाजता 7च्या पहिले ज्या कदाचित त्यावेळी 7ला चालू करणार आहेत आणि पाहिजे तितका पेट्रोल देतात। मोदी के हाथ में, वो मोदी के ऊपर डिपेंड है। हाँ ना, तो कुछ ना कुछ अच्छा निर्णय लेना चाहिए, नहीं तो हम लोग गरीब लोगों की पूरी वाट लग जाएगी। धंधे लोग का धंधा कितना बर्बाद होगा हम लोग का। वही ना, अभी रिक्शा चलाते कोई लोग तो कोई बात ना, जिसको 2 पैसा कैसे मिलेगा, कैसे मिलेगा, वही ना तकलीफ वाला काम हो गया, बहुत तकलीफ वाला। हा पेट्रोल पंप पण आता बंद होणार आहे। हा शेवटचा एक उल्हासनगरमध्ये हा पेट्रोल पंप चालू होता आणि आता 11 वाजले तर 11 वाजता ते बंद करणार आहेत। त्याच्यामुळे कदाचित आता या इतक्या बाईक उभ्या आहेत। याला आलेलो पेट्रोल टाकायला माझ्या बाईकमध्ये आणि समोर आलो तो मी आता विनोद चौकामध्ये उल्हासनगरमध्ये कॅम्प नंबर 5 येते आणि बघा इथे समोर हा पेट्रोल पंप बंद आहे आणि मला आता जस्ट माहीत पडलं आहे की इकडे समोर एक पेट्रोल पंप चालू आहे, पण तिथे भरपूर मोठ्या रांगा लागल्यात। तर चला तर जातो मी तिथं, कदाचित भेटला तर बघूया, कारण उद्या आपला बोनिवलीचा अड्डा आहे आणि मला पण तिथे पोहोचायचं आहे चांगल्या चांगल्या मुलाखती घेण्यासाठी। तर बघूया कदाचित असला तर, आणि कितपत रांगा लागल्यात ते आपण बघूया। आणि तुम्हाला तर माहिती आहे आपले जे सर्व भारताचे जे ड्रायव्हर आहेत, ट्रक ड्रायव्हर हे संपावर असल्यामुळं आज भरपूर काही आपल्याला पेट्रोलचा टोटोरा येणार आहे आणि LPGचा पण। तर नक्की बघूया आता तिथं, पहिले मला पेट्रोल भेटतो का नाही तो बघूया। तर जातो आता तिथं पेट्रोल बघायला, मग त्याच्यानंतर आपण बघू काय असणार आहे। आणि मी जस्ट आता आलेलो आहे इकडे, मला माहिती पडलेला एक पेट्रोल पंप चालू आहे उल्हासनगरमध्ये, फक्त एकच पेट्रोल पंप चालू आहे आणि कदाचित मला तर न वाटतं मला पेट्रोल भेटेल तर, कारण तुम्ही आता स्वतः बघा इतकी गर्दी आहे, इतक्या रांगा लागल्यात ना, आणि किती लांब परत रांग लागली तीच बघूया। आणि विशेष म्हणजे या पेट्रोल पंपाला मानायला लागेल, कारण सर्व पेट्रोल पंप बंद आहेत पण त्याही चालू ठेवल्यात, पण त्याही काही लिमिटेड स्टॉक आहे आणि त्याची लिमिटेड अमाऊंटमध्येच पेट्रोल देतात। जसं मी आता मगाशीच ऐकले 200 रुपयाचं पेट्रोल टाकतात प्रत्येक गाडीमध्ये, त्याच्या पुढे टाकत नाही। तर चला काय हरकत नाही, पण मला भेटेल असं वाटत नाही, कारण मी रांग बघतो आता वाजलेत रात्रीचे 11 वाजता मी पेट्रोल टाकायला आलेलो आणि तुम्हाला दाखवतो की बघा रांगा। समोर हा पेट्रोल पंप आहे, इकडे बघा समोर हा पेट्रोल पंप आहे आणि ही लाईन बघा, रांग बघा किती लांब परत गेले बघा, दाखवतो तुम्हाला। ही झूम केले मी, अजून जवळून दाखवतो बघा। ॲक्च्युली मला तर वाटतं हे बघा, चला तिकडे खाल परत जाऊया। इकडे बघा, इकडे खाली पण भरपूर खाली रांग आहे आणि तिथं बघूया कितपर्यंत रांग लागली। इकडे बघा मित्रांनो, कमीत कमी मला तर वाटतं 500 ते 1000 बाईक इथं उभे आहेत। आता बहुत भीड आहे सही में यार, बघा किती मित्रांनो बाईकचं, आणि इतकी रांग लागली। बघूया आता पुढे तुम्हाला दाखवतो। आणि इथं बघा पेट्रोलसाठी लफरासुद्धा चालल्यात बाईकवाल्यांचं, कोणी सांगतं माझा नंबर आहे, कोणी सांगतं माझा नंबर। हे बघा इथं समोर लफरासुद्धा चालू आहे, भांडणं चालू आहेत। ॲक्च्युली काय होणार काय समजतच नाही। आणि इकडे बघा किती लाईन लागलेली आहे आणि इथं भांडणसुद्धा चालू आहे पेट्रोलसाठी। आणि हा तो पेट्रोल पंप मित्रांनो बघा, तुम्हाला दाखवतो। हे बघा इकडे पण मित्रांनो ॲक्च्युली या पेट्रोल पंप सकाळपासून गाड्या चालू आहेत आणि मी सकाळी आलेलो त्यावेळेला मी फिरून गेलेलो, पण आत्ता पण मला भेटेल असं वाटत नाही। इकडे बघा, तर मित्रांनो मी इकडे पेट्रोल पंपच्या आतमध्ये आलेलो आणि इकडे बघा आता ते बंद पण करणार आहेत आणि भरपूर गाडीवाले आता फिरून जातात। इकडे 4 व्हीलरवाला आहे आणि लाईन पण बघा किती गर्दी आहे। अंकल पेट्रोल मिलेगा कि नहीं? सवेरे 7 बजे मिलेगा। सवेरे 7 बजे? अभी टाइम हो गया 11 बज गया, अभी बंद हो गया क्या? कल का स्टॉक है क्या, मतलब कल दोपहर तक है। दोपहर तक है? और कितना मिलता है पेट्रोल, मतलब लिमिटेड है क्या? भर रहे हैं ना। तर मित्रांनो मी आता या पेट्रोल पंप आहे, पण आता त्यावेळी बंद करतात, पण त्यावेळी सांगितले आता कदाचित पेट्रोल संपलेला पण आहे, त्याच्याकडे स्टॉक आहे तो, पण बघूया आता। सकाळी त्यावेळी म्हटल्यात की सकाळी लवकर 7 वाजता चालू होईल, त्याच्याकडे बाकीचा जो स्टॉक आहे तो देणार आहे पब्लिकसाठी। आणि किती लिमिटेड आहे का, किती पण टाकायचं किती अंदाज आहे का? अंदाज काहीच नाही, म्हणजे किती पण टाकायचं का? टाकायचे किती असं आहे का? खोटा नाही, कमी पण आता बाईकवाल्यानं किती जर देतो, घेतो फुल करून देतो, फुल करून देतो, तर चालेल। आता खोटा कमी आहेच नाही मग। तर बघा मित्रांनो त्यावेळी आता देतात बाईकमध्ये फुल करून, कारण दुपारी मी नायरा पेट्रोल पंपवर गेलेलो, तिथं त्यावेळी 300चा लिमिट ठेवलेला आणि या पेट्रोल पंपवर देतात बाईक फुल करून। पण हे थोडा करून सर्वांना द्यायला पाहिजे, कारण जेणेकरता तर तिकडे त्या साईडला पण लाईन आहे, तिकडे बघूया आपण। हा पेट्रोल पंप पण आता बंद होणार आहे। हा शेवटचा एक उल्हासनगरमध्ये हा पेट्रोल पंप चालू होता आणि आता 11 वाजले तर 11 वाजता ते बंद करणार आहेत। त्याच्यामुळे कदाचित आता या इतक्या बाईक उभ्या आहेत, या लाईनीला रांगेला जेवढे लोक उभे आहेत यांना मुश्किल आहे भेटायला पेट्रोल।
आणि ॲक्च्युली मित्रांनो याही काही लिमिट नाही ठेवला या पेट्रोल पंपवाल्याही. याही टाकी टँक आहे ती फुल करून सुद्धा देतात. त्याच्यामुळं त्यांचा स्टॉक आहे तो लवकरच संपणार आहे. कारण 2-3 पेट्रोल पंप मी बघितले सकाळी, त्याच्यामध्ये काही लिमिटेड स्टॉक देत होतं 300चा किंवा 200चा. तर या पेट्रोल पंपवर फुल म्हणजे टाकी फुल करून देतात. त्याच्यामुळं याचा स्टॉक लवकर संपल आणि इथं भरपूर लोक आहेत, त्यांना भेटायला मुश्किल जाईल. तर ही लाईन बघा किती लांब परत लागलेली आहे. कितीचा टाकला? नाही मिळाला क्या? नाही भेटला. मग आता काय करायचं? हाँ ना, गाड़ी घर पे ही रखना पड़ेगा. हाँ 7 बजे देंगे बोलेंगे. 7 बजे देंगे, लेकिन यहाँ पे अभी वो हाईवे पे एक पेट्रोल पंप है, वो उस पे लिमिट रखा है वो लोग ने, 300 का ही डालते हैं हर बाइक में. फुल कर रहे हैं, लेकिन बाकी सब ऐसा नहीं करना चाहिए. सबको मिलना चाहिए ना. क्या खड़ा है पर आधा पब्लिक जाएगा ऐसा लग रहा है. और उधर तो झगड़ा भी हो रहा है पेट्रोल के लिए. अरे भाई कल इधर पता है ट्रक के नीचे गाड़ी आई थी, तो उसके लिए अभी ट्रक अपना जो संप चल रहा है वो तो ट्रक ड्राइवर लोगों का, तो उसके लिए कुछ ना कुछ अपने जो सरकार है उसने करना चाहिए कुछ. तो क्या बोलने का काय सांगशील तू? ते ड्रायव्हर लोकांचा संप चालू आहे तर देश. अरे तो देश का जो अपना ये कानून है वो ट्रक ड्राइवर के थ्रू ही चलती थी. हाँ मोदी के हाथ में है, वो मोदी के ऊपर डिपेंड है. हाँ ना, तो कुछ ना कुछ अच्छा निर्णय लेना चाहिए, नहीं तो हम लोग गरीब लोगों की पूरी वाट लग जाएगी. धंधा कितना बर्बाद होगा हम लोग. वही ना, अभी रिक्शा चलाते कोई लोग, तो कोई बात ना, जिसको 2 पैसा कैसे मिलेगा. वही ना, तकलीफ वाला काम हो गया. बहुत तकलीफ वाला. तो कुछ ना कुछ जल्दी फायनल करना चाहिए, कल के कल ही नाही क्या. कल करना चाहिए कुछ ना कुछ. तर मंडळी नक्कीच लवकर सरकारने काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे या गोष्टीवर. कारण भरपूर लोक इथे थांबल्यात लाईनीवर आणि तुम्ही बघू शकता इतकी लाईन लागली. तर याच्यावर काहीतरी निर्णय घ्या आणि लवकर जेव्हा पण तुमचा या असेल तो सॉल्व करा. ड्रायव्हर लोकांचा जो संप असेल तो लवकर तोडण्याचा प्रयत्न करा. आणि ड्रायव्हर लोकांना पण एक माझा अनुरोध असेल की तुम्ही ज्या ट्रक ड्रायव्हर आहे तुम्ही, तर तुमच्या आणि मातीमधून तुम्ही कुठला ॲक्सिडेंट नका होऊन जाव. कारण त्याच्याने आणि भरपूर लोक मरतात. आज भारतामध्ये आपल्या दररोज किती लोक मरतात. तर नक्कीच लवकर तुम्ही काहीतरी प्रयत्न करा आणि हा संप तुटला पाहिजे, नाहीतर भरपूर लोकांना कदाचित उपाशी मारायची सुद्धा वेळ येईल. मित्रांनो, ज्यांना कोणाला पेट्रोल घ्यायचं असेल त्यांनी या उल्हासनगरला सकाळी 7 वाजता, 7च्या पहिले ज्या कदाचित त्यावेळी 7ला चालू करणार आहेत आणि पाहिजे तितका पेट्रोल देतात तेही. तर नक्कीच तुम्हाला ॲड्रेस सांगतो. उल्हासनगर 5 कॅम्प नंबर 5 इथं या. आपलं बँक ऑफ इंडिया आहे ना, बँक ऑफ इंडियाच्या पुढे गेल्यावर तुम्हाला तो पेट्रोल पंप आहे, जुना पेट्रोल पंप. तर नक्कीच या आणि घ्या तुम्हाला पेट्रोल पाहिजे तितका.